ओमराजे निंबाळकर हे शिंदेंची साथ देणार आहेत असं त्यांचं ठरलंय। तशी घोषणा सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि ओमराजे निंबाळकर हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार आहेत। धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आपण काम करणार आहोत। पवनराजे हत्याकांडासोबत शिंदे फडणवीस कायम आहेत आणि त्यामुळे आपण त्यांच्या सोबत जाणार आहोत, त्यांची साथ संगत करणार आहोत असं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलेलं आहे। तसंच पवनराजे यांच्या हत्याकांडाचा निकाल लागला, हा निर्णय काल आला होता आणि सगळ्यांची निर्दोष मुक्तता झाली होती आणि त्यानंतर सुद्धा या प्रकरणाचा आणि आपल्या निर्णयाचा काही संबंध नाहीये असं आधीच ओमराजे यांनी स्पष्ट केलं होतं। तर मतदारसंघामध्ये विकास कामं करायची आहेत आणि पैसा आणि पदाचा हव्यासापोटी जाणारा मी माणूस नाही असं त्यांनी आधी स्पष्ट केलं होतं। तर सत्तेचा वापर हा सर्वसामान्यांच्या आनंदासाठी आणि विकासासाठी करेन असं आश्वासन ओमराजे यांनी पत्रकारांशी काही वेळापूर्वीच बोलताना दिलं। मला आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं की सामान्य माणसाच्या कामासाठी खरं तर इथं आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बसलेलो आहेत। सामान्य माणसाच्या अक्षरशः ट्रान्सफॉर्मरला सुद्धा त्या ठिकाणी अडचणी येत होत्या। आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत। श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत। सामान्य माणसासाठी मी काय काम करतो हे सामान्य माणसानं बघितलंय आणि म्हणून कुठल्या पैशाच्या हव्यासापोटी कुठल्या पदाच्या हव्यासापोटी जाणारा ओमराजे नाही। माझ्याकडे सामान्य माणसं, समाजातली शेवटच्या घटकातली माणसं त्या ठिकाणी आज माझ्याकडे आशा लावून बघतायत आणि मी आपल्याला शब्द देतो की ह्या सत्तेचा वापर हा त्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद देण्यासाठी मी प्रामाणिकपणे करत राहीन आणि ती ताकदीनं करत राहीन। हे वचन मी आपल्या सगळ्याच्या साक्षीनं आज या ठिकाणी देतोय। तर या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी थेट जाऊया। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यावेळी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, खरं तर आता काही वेळापूर्वी ओमराजे यांनी बोलताना फार महत्त्वाच्या दोन गोष्टी सांगितल्या। ते म्हणजे मी पदाच्या हव्यासापोटी किंवा पैशाच्या हव्यासापोटी जाणारा माणूस नाही आहे, मला माझ्या मतदारसंघाचा, माझ्या जिल्ह्याचा विकास हवा आहे म्हणून मी जातोय। आणि दुसरीकडे त्यांनी खरं तर एकनाथ शिंदे यांची स्तुतीसुद्धा केली होती बैठकीच्या दरम्यान। काय अपडेट या सगळ्या संदर्भात? खरं आहे, कारण हेच जे आहे ते शब्द आज ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या या सगळ्या कार्यकर्त्यांशी जी चर्चा झाली त्यानंतर वापरलेले आहेत। दोन गोष्टी खरं तर होत्या, जसं तुम्ही म्हणाला, ज्या पद्धतीनं आपल्या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक विचार होत होते की कुठले काम या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी आपण सत्तेत नसल्यामुळे निधी मिळत नव्हता आणि लोकांना आपलं काम सांगता येत नव्हतं आणि म्हणूनच मला हा निर्णय जो आहे तो घ्यावा लागणार आहे आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे। काम धडाक्यानं करणारे तो नेता आहेत अशी देखील त्यांनी स्तुती जी आहे ती एकनाथ शिंदेंची केलेली। त्यामुळं निश्चित आजचा हा त्यांचा निर्णय त्यांनी स्वतः या ठिकाणी जाहीर केलेला आहे। जवळपास 3.5 तास त्यांनी चर्चा जी आहे ती अनेक कार्यकर्त्यांशी केली होती आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना त्यांनी स्वतःच सांगत होते की आपण कशा पद्धतीने या ठिकाणी अडचणीमध्ये आहोत आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। आणि हा निर्णय घेतल्यानंतर तात्काळच तानाजी सावंत जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ऑपरेशन टायगरमध्ये तानाजी सावंत यांच्यावरती ओमराजे निंबाळकर यांची जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात आली होती आणि ती जबाबदारी पूर्ण झाल्यानंतर तात्काळच अगदी घोषणा केल्याच्या दुसऱ्या मिनिटाला तानाजी सावंत जे आहेत ते त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यामुळे हे सगळं पहिल्यापासून या सगळ्यांना माहिती होतं का असंच म्हणावं लागेल। हे ऑपरेशन त्या ठिकाणी प्री प्लॅन सगळं ठरलं होतं असंच या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण तानाजी सावंतांची एंट्री अगदी त्यांचं निर्णय देताना या ठिकाणी झालेली आहे। खरं तर हे सगळं झाल्यानंतर याच धाराशिवमधल्या त्यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या कार्यकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। खरं तर हा निर्णय घेतला, कसं तुम्ही स्वागत याचं करताय की काय करताय? हा निर्णय योग्यच घेतला। निर्णय घ्यायला उशीर झाला, पूर्वीच घ्यायला पाहिजे होता। निर्णय जो घेतलाय आता
शिंदे सेनेमध्ये जाण्याचा, म्हणजे ही बाळासाहेबाची शिवसेना आहे, ही पण बाळासाहेबाचीच आहे आणि ती पण बाळासाहेबाचीच आहे. त्यांचं खासदार साहेबाचं आम्ही स्वागत करतो. सत्तेसाठी किंवा यांना ज्या लोकांनी, सामान्य लोकांनी ओमदादावर मतदान करताना विश्वास टाकला होता, त्या विश्वासाला कुठंतरी या सत्तेमुळं लांब जात होते. कारण सामान्य कार्यकर्त्याची कामच होत नव्हती, त्यामुळं त्या कार्यकर्त्याला किंवा त्या मतदाराला न्याय मिळत नव्हता. तो न्याय आता सत्तेमध्ये गेल्यामुळे मिळेल. खरं तर हेच सगळ्यांची प्रतिक्रिया आहेत. आपण सकाळपासून प्रतिक्रिया अनेकांच्या घेतल्या होत्या, अनेक कार्यकर्त्यांची बातचीत केली होती. त्यावेळी सगळ्यांचं मत हेच होतं जे ओमराजे निंबाळकर यांनी बाहेर येऊन सांगितलं होतं. त्यामुळे निश्चित जो गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती, त्या काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एक ब्रेकिंग बातमी आपल्याला देणार आहे असं सांगितलं होतं आणि ती ब्रेकिंग बातमी धाराशिवमधनं येणार होती हे त्यांनी सांगितलं होतं. मात्र ही ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून ती ब्रेकिंग जी आहे ती आता सगळ्या महाराष्ट्राला कळालेली आहे. ऑपरेशन टायगर हे जवळपास त्या ठिकाणी निश्चित झालेलं आहे आणि यशस्वी झालेलं आहे असंच या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागणार आहे. नक्कीच शेखर, पण एक गोष्ट ह्यात अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा करणं आणि ओमराजे निंबाळकर यांचा हा जो निर्णय आहे, हा निर्णय त्यांनी पूर्ण विचारांती, कालसुसंगत आणि परिस्थितीच्या अनुरूप घेतलेला आहे. आणि त्याचवेळी निर्णय ऐकवतानाच जनतेसमोर तानाजी सावंत यांची एंट्री होणं आणि आता या दोघांमध्ये चर्चा होणं, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स सुद्धा. गेल्या 3.5 तासांपासून सुरू होती. त्या 3.5 तासांच्या बैठकीमध्ये प्रत्येकाला हेच सांगत होते की आपल्याला या सगळ्यामध्ये कशी कुचंबना होते. शिवाय जो न्यायालयानं काल हत्याकांडासंदर्भातला निर्णय दिलेला आहे, त्या हत्याकांडाच्या निर्णयात जशा पद्धतीने आपल्याला न्याय अपेक्षित होता तो मिळाला नाही. मात्र तात्काळ हा निकाल जेव्हा लागला, एकनाथ शिंदे यांनी आपल्याशी फोनवर चर्चा केली. एकनाथ शिंदे एका महत्त्वाच्या सभेत असताना त्या ठिकाणी त्यांनी फोनवरती मला चर्चा केली. एवढ्यावरतीच न थांबता त्यांनी अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा माझी फोनवरून चर्चा करून दिली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच त्यांनी या संदर्भातला विश्वास मला दिलेला आहे. सीबीआयला पुढच्या कोर्टात, पुढच्या न्यायालयात खरं तर जाण्यासंदर्भात आता तयारी केलेली आहे आणि तो आपल्याला पुढे जाऊन न्याय मिळणारच आहे. म्हणून आपल्याला हा सगळा निर्णय जो आहे तो आता घ्यावा लागणार आहे. आपल्याला विकासाची कामं करावी लागणार आहेत. पैशासाठी, पैशाच्या हव्यासासाठी मी अशा ठिकाणी मन बदलणारा व्यक्ती नाही, असं मन बदलणारा ओमराजे नाही असं त्यांनी ठणकावून या ठिकाणी सांगितलेलं. त्यामुळं निश्चित ही सगळी आजची घडामोडी पाहता गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा सुरू होती, ती चर्चा सुरू असताना जो निकाल येणार होता त्या निकालासाठी ओमराजे निंबाळकर यांनी आपला निर्णय जो आहे तो राखून ठेवला होता. आपण चर्चा जी ती कार्यकर्त्यांची करणार असं सांगितलं होतं. मात्र जी चर्चा जी आहे ती झालेली आहे. एकनाथ शिंदेंचं काल फोन जाणं, ओमराजे निंबाळकर यांना या संदर्भातली माहिती देणं, या निकालासंदर्भातली, आणि आज कार्यकर्त्यांची बातचीत करून हा निर्णय जो आहे तो जाहीर करणं. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तानाजी सावंत यांची ही एंट्री आहे, आत्ताच ही पत्रकार परिषद ओमराजेंची झाल्यानंतर होणं, हे सगळं योगायोग त्या ठिकाणी असणार शक्यच नाही. त्यामुळे निश्चितच ही सगळी ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. ते ऑपरेशन टायगर या ठिकाणी धाराशिवमध्ये आज पूर्ण झालं असंच या ठिकाणी म्हणावं लागणार आहे. नक्कीच शेखर, तू असाच आमच्यासोबत राहा. आपल्यासोबत आपले पुढारी न्यूजचे आउटपुट हेड संदीप रामदासी सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. संदीप सर, आपण या सगळ्याचा जर विचार केला तर ओमराजे गेले जेव्हापासून त्यांच्या बंडखोरीची बातमी आली होती तेव्हापासून ते म्हणत होते, मी सगळा निर्णय जो आहे तो विचारांती घेईन, मी पैशांसाठी जाणारा माणूस नाही. आणि आता सुद्धा ते हे घोषणा करताना, आपला निर्णय कळवताना हेच म्हटलं होतं. तर ओमराजेंचा हा जो निर्णय आहे शिंदेंसोबत जाण्याचा, कारण शिंदे सत्तेत आहेत, तर हा काल सुसंगत निर्णय आणि परिस्थिती सुसंगत निर्णय आहे असं आपण म्हणू शकतो का? स्नेहा, याच्यातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची जी बातमी आहे ती म्हणजे काल धुरळा या कार्यक्रमामध्ये आपण ज्या 35 मिनिटांच्या कॉलचा ब्रेकिंग न्यूज दिली, आपले राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी जे सांगितलं होतं, त्या पुढारी न्यूजच्या बातमीवर आज ओमराजे निंबाळकरांनी शिक्कामोर्तब केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. धाराशिवमध्ये त्यांनी जी माहिती दिली की या निकाल लागल्यानंतर परिस्थिती थोडीशी डायसी होती आणि
ओमराजे हे थोडेसे भावूक असणं साहजिक होतं. त्यांनी याच्या आधीही सकाळी पण सांगितलं होतं की या निर्णयावर म्हणजे निकालावर आपला ठाकरे सेनेला सोडण्याचा कुठलाही निर्णय अवलंबून आहे किंवा नाही. हे काही परिस्थिती त्या निकालावर अवलंबून नव्हती. त्यांचा निर्णय ऑलरेडी झाला होता. आपण ज्या 35 मिनिटांच्या कॉन संदीप कॉलचं सर, काल तुम्हाला थोडंसं थांबवते मी इथे, कारण आता यासोबत पुढारी न्यूजवर आहेत राजाभाऊ वाजे सर. सर, आपलं स्वागत. ठाकरे गटाचे खासदार आहेत राजाभाऊ वाजे सर. ओमराजेंनी हा निर्णय घेतलेला आहे, आपली प्रतिक्रिया काय आहे या निर्णयावर? कारण थोडासा विलंब लावला त्यांनी, पण आपली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात. याच्यावर मी काय प्रतिक्रिया देणार आहे? हा निर्णय त्यांनी घेतलाय, आपण त्यांना विचारलं पाहिजे. आता मला काय विचारून काय उपयोग? नक्कीच, पण ओमराजेंचं म्हणणं हे आहे की माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये मला विकास करायचा आहे आणि इथं विरोधी पक्षात असल्यामुळे मला निधी मिळत नव्हता आणि म्हणून मला माझ्या जिल्ह्याचा विकास साधायचा आणि सध्या त्यामुळे सत्तेबरोबर जाणं मला महत्त्वाचं आहे. ते भाग आहे सत्तेमध्ये जाणं, जेणेकरून मला माझ्या मतदारसंघाचा, माझ्या जिल्ह्याचा विकास साधता येईल. यावर काय म्हणणं आहे आपलं? आता तो त्यांचा दृष्टिकोन आहे, तो त्यांनी त्यांचा दृष्टिकोन क्लिअर केलेला आहे. त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया देणार आहे? नक्कीच. वाजे सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, खासदार तर तुम्ही पण आहात, तुमच्याही जिल्ह्यामध्ये, तुमच्याही मतदारसंघामध्ये तुम्हाला विकास साधायचा आहे. तुम्हालाही विकास निधीची कमतरता पडतीये का? हो, आता ते सगळ्यांनाच पडते तशी मलाही पडते ना. अच्छा, पण म्हणून विकास निधीची कमतरता तुम्हाला सुद्धा आहे वाजे सर, पण तुम्ही यामुळे पक्षांतर केलं नाही, तुम्ही यामुळे बंडखोरी केली नाहीत, तर याबद्दल काय सांगाल? नाही, हे पहा, मी प्रथमच सांगितलंय, याच्या आधी पण सांगितलंय की ज्याचा त्याचा विचार करण्याची पद्धत असते. माझी विचार करण्याची पद्धत अशी असेल, त्यांची तशी असेल, त्याच्यामुळे त्यांनी केलं असेल. आता मला नाही माहिती त्यांचं काय. नक्कीच. राजाभाऊ वाजे, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी जोडल्या गेलात आणि या प्रकरणावर आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर मी पुन्हा जाणार आहेत. आमचे पुढारी न्यूजचे आउटपुट हेड संदीप रामदासी सर आमच्यासोबत पुन्हा जोडले गेलेले आहेत. संदीप सर, आपण जी चर्चा करत होतो की ओमराजे निंबाळकर यांचा हा जो निर्णय आहे तो काल सुसंगत आणि परिस्थिती अनुरूप घेण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचं सांगितलेलं आहे. निधी मला हवा आहे आणि त्यामुळे मी सत्ताधारी पक्षासोबत जातोय असं ते म्हणालेत. तुमचं विश्लेषण या सगळ्या संदर्भात? स्नेहा, आणखी लोकसभेसाठी 3 वर्षांचा कालावधी बाकी आहे. कमिटमेंट हा शब्द आपण काल सांगितलं होतं आपल्या पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना की कमिटमेंट या शब्दाला पुढचे काही दिवस खूप महत्व हे येणार आहे. की हे 6 खासदार उठले एका रात्रीत किंवा एका फोन कॉलवर त्यांनी हा निर्णय घेतला असं झालेलं नाहीये. ऑलरेडी त्याच्या मागे हा कमिटमेंट हा शब्द महत्वाचा आहे. दोन्ही बाजूनं, म्हणजे या 6 खासदारांसाठी सुद्धा आणि शिंदे सेनेच्या वतीनं सुद्धा. आपण कालपासून आणखी एक बातमी आपल्या पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना सांगायचा प्रयत्न केला, ती म्हणजे कुठल्याही क्षणी आता ओमराजे निंबाळकरांनी आपला अधिकृत निर्णय हा जाहीर केल्यानंतर शिंदे सेनेसोबत जाण्याचा लोकसभा अध्यक्षांना दिलेलं या 6 खासदारांचं पत्र किंवा त्यांचं झालेलं शिंदे सेनेतलं मर्जर किंवा त्यांनी काय वेगळा गुट स्थापन करून ते तिथं गेलेले आहेत का, तर हे सगळं जे पत्र आहे ते आपल्याला पुढच्या कुठल्याही क्षणी म्हणूया आपण किंवा कदाचित काही तासांमध्ये आपल्या समोर ते येईल. याचा सगळ्यात महत्वाचा दुसरा जर का आपल्याला परिणाम जर त्याचा बघायचा असेल स्नेहा, तर तो हा असणार आहे की मराठवाडा हा कोकणाच्या नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. बाळासाहेबांच्या काळात जर का मुंबई कोकणाच्या बाहेर शिवसेना जर का कुठं फोफावली तर ती मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये फोफावली. अशा मराठवाड्यामध्ये ओमराजे निंबाळकरांसारखा लोकप्रिय खासदार की जो आता जरी थोड्याशा कठीण परिस्थितीमधनं आणि त्यांना अगेन भावनिक आहेत, शिवसैनिकच आहेत, तो वारसा मराठवाड्यातल्या प्रत्येक सैनिकासोबत आहे. त्यामुळं त्यांना ही चिंता असणं, ट्रोलिंगला त्यांनी खूप सिरियसली घेणं आणि त्याची चिंता जास्त करणं हे साहजिक आहे. पण एकदा ते ह्या परिस्थितीतनं बाहेर आले तर आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे यांचा कामाचा धडाका आहे, पैसा आहे, सत्ता आहे. देवेंद्र फडणवीस आपल्या मित्रपक्षांना बॅक करायला किमान हे महायुती त्यांना एक संघ ठेवायची आणि चांगला परफॉर्मन्स करायचा आहे म्हणून मागं पुढे पाहत नाही. अशा वेळी ओमराजे निंबाळकरांसारखा लोकप्रिय खासदार मराठवाड्यातल्या धाराशिव सारख्या एखाद्या जिल्ह्यात
तो येणं, आपल्यासोबत राहणं, याचं महत्व आणि एकनाथ शिंदेना आपण सगळे ओळखतो, तर ते त्यांचा इतका चांगला वापर करून घेतील की उद्धव ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेला असा प्रश्न पडेल की अरे आपण या माणसाला आणखी चांगलं का वापरलं नाही आपल्या संघटना वाढवण्यासाठी, खरंय. आणखी मजबूत करण्यासाठी. नक्की संदीप सर, पण या सगळ्यात एक गोष्ट महत्वाची, तुम्ही जो तुमच्या विश्लेषणामध्ये जो मुद्दा मांडलात की हे थोड्या किंवा अलीकडच्या दिवसांमध्ये झालेलं नाहीये, अगदी पूर्ण प्लॅनिंग करून त्यांनी हे सगळं केलं होतं. आणि पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आता जी सत्ताधारी पक्षाची पत्रकार परिषद झाली त्यात शिंदे सुद्धा हेच म्हणाले होते, आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज मिळणार आहे, मात्र ती धाराशिवमधून मिळणार आहे हे त्यांनी सांगितलं नव्हतं. तर हीच ब्रेकिंग न्यूज होती ती, आणि शिंदेंचा जो काही आविर्भाव होता आणि आम्ही ऑपरेशन करतो तर पूर्ण ताकदीनं करतो, अर्धवट ठेवत नाही असा जो त्यांनी उल्लेख केला होता, त्यावरून हे खूप नियोजित पद्धतीने करण्यात आलं होतं. नियोजनाशिवाय तर म्हणजे राजकारणात शक्य नाही काही कुठलीही गोष्ट होणं. नो मॅटर हाऊ रॅन्डम थिंग्स आपल्याला दिसल्या तरी त्याच्या मागे देर इज ऑलवेज अ प्लॅन अशी एक म्हण आहे. आणि राजकारणात तर ती लागू होते. सध्या सुरू असलेल्या राजकारणात तर ती आणखी जास्त प्रकर्षाने लागू होते. ना टीएमसीचं कधी अचानक खासदार 20 खासदार बाहेर पडतात, ना शिंदे सेनेमध्ये हे 6 खासदार ठाकरेंकडून अचानक एका रात्रीत एका कुठल्या तरी निर्णयामुळे आलेले असतात. त्यामुळे देर इज ऑलवेज भारताचे आपले गृहमंत्री असतील, सहकार मंत्री असतील, अमितभाई शहाजी, शिवाय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथजीभाई शिंदे यांनी त्यांना वचन दिलं होतं की हा तुमचा बॅकलॉग आहे, बेरोजगारी आहे, ह्या पद्धतीचा आतापर्यंत जे तुम्ही फेस केलेला आहे, इथून पुढं एनडीला पाठिंबा देत असल्यामुळं तुम्हाला ह्याप्रमाणे प्रचंड प्रमाणात निधी, प्रचंड प्रमाणात विकास आणि बेरोजगारी संपुष्ट आणू, ह्या पद्धतीचं वचन दिलं आहे. आणि त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आज मनात किंतु परंतु न ठेवता ओमराजेंनी आज जाहीर प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे शिवसेनेत. त्यांचा प्रवेश आता पक्षप्रमुख त्यांना तारीख देतील त्याप्रमाणे आपण सर्वजण एकत्र जाऊन पक्षप्रवेश करू. पण हा जो एक भूमिका एनडीएला पाठिंबा देण्याची आहे, त्यांची भूमिका आज ठरलेली आहे, ती त्यांनी डिक्लेअरही करून टाकली. पालकमंत्री म्हणून आपण नाही, तो पक्षप्रमुख आणि राज्याचं नेतृत्व निर्णय घेईल, तो काय माझा अधिकार नाही. माझ्यावर जी जबाबदारी दिली होती आज तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून ओमराजेंच्या तुम्हाला ओमराजेंचं माझं एकंदरीत नातं कसं आहे तुम्ही बघितलेलं आहे. आज मुलाप्रमाणे मी त्याच्याकडे बघितलं जातं, मी बघतो, त्याच्यावरती त्या पद्धतीचं प्रेम करतो आणि माझ्या शब्दाला त्यानं तडा जाऊ दिलेला नाही. हे एक मी माझा अभिमान समजतो आणि त्याच्याविषयी मला प्रचंड अभिमान. तानाजी सावंतांना जी जबाबदारी दिली तानाजी सावंतांनी ती अतिशय चांगली पार पाडली असं म्हणायचं का? आणि ती जबाबदारी पार पाडत असताना नेमकी काय आव्हानं तुम्हाला आली होती आणि ती आव्हान तुम्ही नाही, हे एक लक्षात घ्या, ही जबाबदारी मी माझ्या पक्षप्रमुखाचं पहिलं अभिनंदन करेन की हे करत असताना हा माणूस यशस्वी करू शकतो, हा विश्वास त्यांना आला. खरं तर मी त्यांचं पहिलं अभिनंदन करेन. पहिली मोहीम आपण यशस्वी केली, दुसऱ्या मोहिमेमध्ये हे आपला मोठा प्रवेशाचं काय ठरलंय का? किती तारखेला प्रवेश असणार आहे काय? ते आता उद्या पक्षप्रमुख डिक्लेअर करतील. की एक मंत्रीपद दिलं जाणार होतं असं सांगण्यात येतंय. तुम्हाला या ठिकाणी मंत्रीपद देण्यासंदर्भात काही आश्वासन? मी एक शिवसैनिक आहे, साधा कार्यकर्ता आहे. मंत्रीपद कोणाला दिलं, त्यांनी वरती आश्वासन काय दिलं, 6 मध्ये काय ठरवलं, हा माझा विषय नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता, लढाईचं ठरवलं, रस्त्यावरती उतरलो आणि ओमराजेंनी आमच्या शब्दाला किंमत दिली आणि ती मोहीम यशस्वी झाली, ह्याच्यातच मी माझी धन्यता मानतो. आपण पाहतोय पैसा आणि पदाच्या हव्यासापोटी जाणारा मी नाहीये असं म्हणत ओमराजे निंबाळकर यांनी घोषणा केलेली आहे की त्यांनी शिंदेंची साथ द्यायचं ठरवलेलं आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेत ओमराजे निंबाळकर हे जाणार आहेत, या घडीची सगळ्यात मोठी बातमी धाराशिवमधून. तर आता ओमराजे निंबाळकर आणि धाराशिव हे एक वेगळं नातं राहिलेलं आहे आणि धाराशिवमध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर यांची एक वेगळी प्रतिमा आहे. कार्यकर्त्यांना साथ देणारा नेता आणि खासदार म्हणून त्यांची ओळख आहे.